आकाश व राधिका यांना आईवडील नसतात. मोठा भाऊ आकाश आपल्या लहान बहिणीची नेहमीच काळजी घेत असे. दोघांचेही बालपण अत्यंत हलाखीत गेले. काही वर्षातच आकाशने आपले कर्तव्य पूर्ण केले. राधिकाचे लग्न लावून दिले. आकाश आज खूप खुश होता, कारण तो मामा होणार होता. त्या आनंदातच तो आपल्या बहिणीच्या सासरी जातो. पण तेथे गेल्यानंतर जे काही पाहतो त्यानंतर तर त्याला आकाश राधिकाचा मोठा भाऊ असतो. जेव्हा त्याचे आईवडील आकाश व राधिका एकत्र सहकुटुंब राहत होते, तेव्हा ते अगदी आनंदात होते. आईवडिलांचे आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. आकाशच्या वडिलांना बाहेर ठिकाणी फिरायला जाण्यास नेहमीच आवडायचे. म्हणूनच जेव्हा केव्हा सुट्टी मिळेल तेव्हा ते बाहेर फिरायला जायचे. असेच एके दिवशी ते सर्व फिरायला गेले असतानाच त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झालेला असतो. त्यामध्ये आईवडिलांना गंभीर मार लागतो. मुले किरकोळ जखमी झाली, पण त्यामध्ये वडील जागीच मृत्यू झाले. तर आईला दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार दरम्यान आईसुद्धा मरण पावली. त्या दुःखानंतर खऱ्या अर्थाने आकाश व राधिका एकटे पडले. नातेवाईकही 4 दिवसानंतर सांत्वन करून निघून गेले. त्यानंतर आकाशलाच खंबीर व्हावे लागले होते. त्यानंतर आयुष्याच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. दोघांनीही जेमतेम शिक्षण घेतले. एके दिवशी राधिकाला वरूणचे स्थळ आले. दोघांच्या पसंतीने लग्न झाले. आकाशला वाटले की आता माझी बहीण सुखात राहील. यापुढे सर्व काही चांगलंच होईल. पण तसं काही झालं नाही. लग्नाच्या काहीच महिन्यात राधिका आई होणार आहे हे जेव्हा आकाशला समजलं, तेव्हा तो खूप खुश होता आणि त्याने आपल्या बहिणीला भेटायला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे एके दिवशी तो राधिकाच्या सासरी पोहोचला. तेव्हा राधिका पाण्याच्या जड बादल्या उचलून पाणी भरत असते. ते पाहून आकाश पटकन तिच्याकडे जातो आणि बोलतो की, छकुली, तू हे काय करत आहेस? तू आई होणार आहेस ना? मग अशी कामे का करत आहेस? त्यावर राधिका काही बोलणार इतक्यात तिची सासू येते आणि बोलते की, तू इथे काय करत आहेस? आणि असं न सांगता कोणाच्या घरी जातात का? एवढीच बहिणीची काळजी वाटते तर तिला घेऊन जा कायमचे तुमच्या घरी. आणि लक्षात ठेव, इथे जे काही तू पाहिलं ते कोणाला सांगितलं तर तुझ्याच बहिणीचं नुकसान होईल. आकाशसाठी हे सर्व काही धक्कादायक होतं. तो राधिकाकडे चिंतेने पाहत होता व बोलतो की, छकुली, काळजी घे, मी निघतो. आणि मग आकाश जड अंतकरणाने आपल्या घरी परतला. राधिकाकडे तिची सासू रागाने बघत असते. राधिका मात्र खाली मान घालून आपल्या कामाला सुरुवात करते. राधिका आई होणार असते तरी देखील तिची सासू तिच्याशी काही चांगलं वागत नसते. घरातील सर्व कामे तिच्याकडून करून घेत असते. तिला वेळेवर जेवायला देखील देत नाही. राधिकाची सासरे व तिचा नवरा शहरात नोकरीनिमित्त राहत असतात व तिची सासू आणि ती गावी राहत असतात. राधिका बऱ्याच वेळा आपल्या पतीला सांगत असते की, मला इथे राहायचं नाहीये, कारण सासूबाई माझ्याशी अजिबात चांगलं वागत नाहीत. मला तुमच्यासोबत घेऊन चला. पण राधिकाचा पती तिचे काहीच ऐकत नाही. त्याला वाटत असतं की राधिकाला आईसोबत राहायचं नाही, म्हणून ही मुद्दाम काहीतरी कारणं सांगत आहे. राधिकाने बऱ्याच वेळा आपल्या पतीला सासूच्या वागण्याबद्दल सांगितलेलं असतं, पण तिचा पती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून आता राधिकासुद्धा कंटाळून आपल्या पतीला काही सांगण्याचे तिने बंद केलेले असते. राधिकाची सासू तिला जेवणसुद्धा अगदी जेमतेम बनवायला सांगायची. तिला काही वेगळं किंवा कधी भूक लागली तर काही बनवून खाण्याची सुद्धा परवानगी नसायची. राधिका एकतर आई होणार असते आणि सकाळपासूनच तिला घरातील सर्व कामे करावी लागायची. त्यामुळे तिला भूकसुद्धा लागायची. पण दुपारच्या एक वेळ जेवणाशिवाय तिला इतर वेळेस कोणताही पदार्थ किंवा दुसरं काहीही खाण्यास मिळत नसायचे. असंच एके दिवशी तिला संध्याकाळच्या 4च्या टायमिंगला भूक लागली होती. तिला माहीत होतं की सासूबाईंना इतर कोणत्याही वेळेस काही पदार्थ बनवून खाल्ला तर आवडणार नाही. पण तिला भूक लागली होती, त्यामुळे ती त्या दिवशी स्वयंपाकघरात काहीतरी बनवून खाण्यासाठी गेली. तिने आपल्यासाठी पोहे बनवण्यास सुरुवात करत असतानाच तिची सासू पटकन आली
आणि तिला विचारू लागली की तू ह्या वेळेस काय बनवत आहेस. त्यावर राधिका सांगते की मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे मी पोहे बनवत आहे. त्यावर राधिकाची सासू तिच्याजवळ पटकन येते आणि गॅसचे बटन बंद करते आणि बोलते की तुला मी किती वेळा सांगितलं आहे की 2 टाईम जेवणाशिवाय या स्वयंपाकघरात दुसरं काहीही शिजणार नाही. असं बोलत असताना तिच्या हाताला धरते आणि स्वयंपाकघरातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. त्याच क्षणी राधिकाचे सासरे येतात. त्यांना हा सर्व प्रकार लक्षात येतो. त्यांना असं अचानक पाहून सासू खूपच घाबरते आणि पुढे येऊन विचारते की तुम्ही असं अचानक कसे काय आला आहात. त्यावर राधिकाचे सासरे बोलतात की गप्प बस, तू आपल्या सुनेशी असं कसं काय वागू शकतेस. बरेच दिवसापासून मी इकडे आलो नव्हतो, म्हटलं तुम्हाला आनंदाचा धक्का देऊ, पण इथे येऊन तर पाहतो तर मलाच धक्का बसला आहे. तू आपल्या सुनेशी असं वागत असशील असं अजिबात मला कधीच वाटलं नव्हतं. ती एकतर आई होणार आहे आणि तू तिचा असा छळ करत आहेस. तिच्याशी असं वागण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. राधिकाचे सासरे राधिकाला विचारतात, सूनबाई तू ठीक आहेस ना, जा जाऊन आराम कर. त्यावर राधिका तेथून निघून जाते. आता सासू चांगलीच घाबरलेली असते. राधिकाचे सासरे बोलतात की राधिकाला आई वडील नाहीत, त्यामुळे लग्न झाल्यापासून तिने नेहमीच तुला आईचा दर्जा दिला आहे. ती नेहमी तुझ्याशी इतकी चांगली वागत असूनही तुला तिच्याशी इतकं वाईट वागण्याचे सुचतंच तरी कसं. ती आता आई होणार आहे. आता सर्वात जास्त गरज तिला तुझी आहे. या काळात तू तिची काळजी घ्यायची सोडून तिलाच त्रास देत आहेस. आज तिच्याशी इतकं वाईट वागशील तर उद्या जेव्हा तुझ्यावर वेळ येईल तेव्हा ती तुझ्यासोबत चांगले वागण्याची अपेक्षा तर तू ठेवूच नकोस. आपण जे कर्म करू तेच आपल्याला उद्या परत बघायला मिळतात, हे विसरू नकोस. राधिकाला मी या आधीच आपल्या मुलासोबत शहरात पाठवणार होतो, पण नंतर राधिकाची गोड बातमी ऐकली आणि म्हटलं राधिका गावातच तुझ्यासोबत राहिली तर ते जास्त चांगलं होईल. पण माझा निर्णय चुकला. मी चूकच केली. पतीचे हे सर्व बोलणे ऐकून त्या शांतपणे ऐकत होत्या. रागातच राधिकाचे सासरे बाहेर येऊन आपल्या मुलाला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगतात. ताबडतोब घरी येऊन राधिकाला घेऊन जाण्यास सांगतात. आईचे असे वागणे ऐकून मुलाला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं. तो विचार करू लागतो की यापूर्वी देखील राधिकांनी आपल्याला सर्व काही सांगितलेलं होतं, पण आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आपण तिला चुकीचे समजलो. याचे सुद्धा त्याला वाईट वाटते. तो पुढच्या 2च दिवसात गावी पोहोचतो आणि गावी पोहोचल्यानंतर आईशी बोलतो, पण आईकडे याबाबत कोणतेही उत्तर नसते. बाबासुद्धा त्याला सांगतात की तू हिच्याशी जास्त काही वार्ता करू नकोस. तू आपल्या बायकोला घेऊन शहरात जा. तेथे ती तिची काळजी नक्कीच स्वतःहून घेऊ शकते. इथे राहून इतकी कामे करू शकते तर तिथे ती नक्कीच स्वतःची काळजी घेऊ शकेल. असे बोलून त्या दोघांनीही उद्यासाठी तयार व्हायला ते सांगतात आणि मग पुढच्या 2 दिवसात राधिका आणि तिचा नवरा दोघेही शहरात जातात. काही दिवसातच राधिकाचे सासरे देखील कामानिमित्त शहरात जाणार असतात. पण एक पतीचे कर्तव्य म्हणून ते राधिकाच्या सासूबाईंना विचारतात की तू माझ्यासोबत शहरात येण्यासाठी तयार आहेस का? आपण तेथे दोघेही राहू. त्यावर राधिकाची सासू साफ नकार देते, कारण त्यांना शहरात राहायला आवडत नसायचे. त्या छोट्याशा खोलीमध्ये त्यांना करमत नसायचे. त्यामुळे त्यांना गावीच राहायचे होते. त्यामुळे तिने याही वेळेस आपल्या पतीला साफ नकार दिलेला असतो. तेव्हा राधिकाचे सासरे जास्त काही न बोलता दुसऱ्या दिवशी शहरात जाण्यासाठी निघतात. आता राधिकाची सासू गावी एकटीच राहायची. तिला आता कधीकधी एकटं पण खायला उठायचं. तिला आता स्वतःची चूक लक्षात येते, पण तरी देखील ती कोणासमोर हे न झुकण्याचे ठरवते आणि मग गावातच राहण्याची विचार करते. पण जसजसे दिवस जातात, अनेक वर्ष जातात, तसतसं राधिकाच्या सासूला एकटेपणा जाणवू लागतो. वयाच्या मानानुसार आता तब्येत देखील व शरीर देखील साथ देत नव्हते. त्यामुळेच घरातील कामेसुद्धा करताना त्यांना अवघड जात होतं. त्यांना आता स्वतःलाच खूप अपराधी वाटत असतं. पण आता वेळ निघून गेलेली असते. जेव्हा दिवस होते चांगले वागण्याचे, चांगलं काहीतरी करण्याचे,
तेव्हा सासूने स्वतःच्या हातूनच स्वतःचे कर्म खराब करून घेतलेले होते आणि आता उतरत्या वयात काय करावे आणि काय नाही याचा त्या विचार नेहमीच करायच्या. पण वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो हेच खरं आहे. आता त्यांना त्यांच्या आयुष्यातील पोकळी भरून काढायची होती. पण आज ती पोकळी भरून काढण्यासाठी त्यांची हक्काची माणसे मात्र त्यांच्यासोबत नव्हती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.